आयोजक आहे करता धरता नाही धरता नको. आता आमच्या फडाचे मालक आलेले आहेत संदीप दादा. मी येणार नव्हतो ऍक्च्युली, पण मला खूप फोर्स केला या लोकांनी की नाही तू पाहिजे. कडून असेल तर मजा नाही. आणि का मिस्त्री मिस्त्री आहे तू? किती जण मिस्त्री आहेत आज? आम्ही लावतो सगळे. म्हणजे आज घर होईल का कम्प्लीट? मुलाच्या अपेक्षा वगैरे काय? पहिले नाव शिक्षण सांग, अपेक्षा डायरेक्ट मारी तुझ्या. तर कोण तुमच्या माहिती हाईट किती आहे? नाही नाही मी 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 मागच्या टायमाला एक पोरगी दाखवली होती, हाईट याची कमी पण. तर नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवायला मला संधी मिळाली आहे. भरपूर दिवस झाले ब्लॉग काय माझा पडलेला नाही, कारण मी कारण शोधत असतो ब्लॉग कधी बनवता येईल. तर आज मला कारण भेटलं आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये कीर्तीच्या तोंडातनं कदाचित ऐकलं असेल, तुमच्या लक्षात असेल तर, की आम्ही निघालोत फिरायला गाडीवर आणि ब्लूनच्या फॅमिलीसोबत आम्ही फिरायला चाललो आहे असं वाटत होतं तिला. ती मुलींची फॅमिली आज आम्हाला भेटणार आहे. आम्ही जाणार आहोत इथून पेणमधून मुलुंडला आणि मुलुंडवरून किल्ले रायगड. तर मग जाणून घेऊया कीर्तीची प्रतिक्रिया. कीर्ती, काय वाटते तुला? आज आपण मुलुंडला जाणार आहे, किल्ले रायगड चढणार आहोत, काय वाटते तुला? 1 वर्ष या दिवसाची वाट बघतो आम्ही, आणि तो आता दिवस आलाय की आपण आता रायगडला जाणार आहोत. मी गेल्या वर्षी नाही गेली, यावर्षी जाणार आहे म्हणून मला खूप मजा वाटते. आणि आता आम्ही मुलुंडच्या फॅमिलीला भेटणार आहोत, त्याच्यामुळं मला खूप आनंद होत आहे. आम्ही रात्री रायगडला जाणार आहोत, त्यामुळे खूप आनंद होतो. क्या बात! इतका आनंद गगनात मावेन असं झालं आहे. काय माहिती कशी बोलली. मी ॲक्च्युली इकडनं पेणमधनंच त्यांना हे करणार होतो, पण त्यांचा सगळ्यांचा आग्रह की नाही तू मुलुंडला ये आणि इकडनं आपण एकत्र जाऊया, पाहिजे ते येताना तो तिकडं उतर. तर इतका भन्नाट प्रवास असतो ना आमचा की कोणाच्याही लक्षात राहील असा असतो. नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करेन की काय काय होते तिथे, मॅक्झिमम कवर करू. परत तिकडे गेल्यावर किल्ल्यावर चढताना किंवा किल्ल्यावरचं दृश्य पावसाळ्यामध्ये एकदम मनाला लोभ लावणारा दृश्य असतं रायगडचं, तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर कुठेही जाऊ नका, बघत राहा, ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला मजा येईल. आणि ब्लॉग कसा वाटतोय मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल तुम्ही बघता की नाही बघत. आणि काय सजेशन असतील ते तुम्ही मला नक्कीच देऊ शकता. मी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे स्वतःमध्ये, मी कुठं कमी पडतो हे मला कळवा, बिंदास, काही हरकत नाही आहे. मी नक्कीच स्वतःमध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करेन, सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. तर बघत राहा, भेटूया. तर आत्ता वाजलेत 9:30 पावणे 10 आणि आम्ही पोचलो आहे प्रदीप दादा संदीप दादा यांच्याकडं मुलुंडला. आणि इथून रात्री 12 वाजता आमची बस असणार आहे आणि बसमधनं आम्ही निघून जाणार आहोत रायगडला. तर आता आवरावरीचं चालू आहे, थोडीशी खरेदी केली. आपल्याला उद्या उपवास आहे ना चतुर्थीचा, त्यासाठी खायला. हां, आणि अरे एकच आंबा अर्धा किलो, जास्त 1.25 किलोचा आंबा आहे. आंबा 1.25 किलोचा आंबा एकच. बोला जेवणावर आता होईल आपल्याला. काय 60 रुपये घेतले त्यांनी? 60 नाही, आपण गरीब माणसं, आपल्याला बार्गेनिंग जमत नाही, त्यामुळे दिले. तर पाहूया पुढे काय गंमत होते, नक्की दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला. तर आता आलो आहे, आता फ्रेश होऊ, रात्री 12 वाजता निघणार आहोत. तोपर्यंत आम्ही आलो आहे आता पुणे हां ओके. तर आम्ही आज आलो मुलुंडमध्ये आणि आता इथनं एक बस आलेली आहे, अजून दुसरी बस यायची बाकी आहे. तर दुसरी बस येईपर्यंत आम्ही वाट बघतोय. हळूहळू पब्लिक जमा झाली आहे तिकडं. अजून एक बस यायची आहे. दोन्ही बस आल्यानंतर पटकन गाड्या भरून आम्ही इकडनं निघणार आहोत. गाडीमध्ये येणारी जी मज्जा धमाल तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तर येस ऋषिकेश येत होतो मी. आपण इथे त्रिंगलवाडीला गेलो होतो, येस तेव्हा पण होतो. कुबडे सरांनी ओळख करून दिली, संदीप. हां माहिती आहे, अंडर आलेलो. ओके कसं आहे एकदम मस्त धमाल एकदम धमाल. तर आता आम्ही सगळे जाणार आहोत यावर्षी रायगडला.
तर वाट बघते दुसऱ्या बसची, सगळी पब्लिक जमा होईल. गाडीतली मस्ती मजा बघण्यासाठी कायम टिकून राहा. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. बराच वेळ झाला वाट बघतोय. किती वाजलेत संदीप होता? 11:15 वाजलेत. बस 11:30चा टायमिंग दिलेला आहे. चालू आहे, तू टेन्शन घेऊ नको. कॅमेरा चालू असतो, तो हिडन करून ठेवायला लागतो कारण बॅटरी सेवर आहे ते आपलं. तर 11:30चा टायमिंग दिलं होतं गाडीला. एक गाडी आली, दुसरी गाडी आलेली नाही आहे अजून. काहीतरी 2 शब्द. हे 17 वर्ष चालू आहे गिरी बम्मंतीचा. यावर्षी रायगडला जायचा प्लॅन आहे. मग अजून यायचे सगळे बाकी आहेत अजून मंडळी. बस एवढंच बोलायचं होतं. बाकी एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नीता भेटलेली आहे. या आयोजक आहे. करता धरता नाही, धरता नको. तर असे अजून एक अवलिया कॅरेक्टर यायचे बाकी आहेत. एक सुरुवात झाली. तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता आपण. कैसा आहे भाऊ? मस्त मस्त एक नंबर. आमचे जयेश रमेश आवले आवळे राहतो बाळकुमला, ठाण्यामध्येच राहतो. तुमचं स्वागत आहे. हां. आणि आपण म्हणजे मला नितीनने टिप दिली ॲक्च्युली. आपल्या ट्रिपमधले जे 2 जड व्यक्तिमत्व आहेत ते आलेले आहेत अशी बोलली ती. एक आवाजाने जड आणि एक डोक्याने जड. आता कोण आवाजाने कोण डोक्याने ते तुम्ही ठरवा. तर अशा भेटीगाठी होतच राहतील. अजून मजा खूप आहे. ब्लॉगमध्ये चालू राहा, बंद नका करू ब्लॉग. शेवटपर्यंत बघत राहा, कुठेही जाऊ नका. एडिट करणं नसेल तर एक वाक्य बोलू का? बोल ना. काय नाही, मस्त चाललं. आता आमच्या फडाचे मालक आलेले आहेत, संदीप दादा. तर काय प्लॅन असणार आहे आपली? गाडी कुठली? आता पहिला नवीन मित्रांना भेटून घेतो ते बोलते आम्हाला एकट्याला. तुम्ही भेटून घ्या. आमच्या ट्रेकचे मार्गदर्शक असतात सचिन दादा. कॅमेरा चालू आहे, टेन्शन घेऊ नको. मला वाटलं की काही गडबड आहे. आमच्या ट्रेकचे मार्गदर्शक असतात सचिन दादा. आम्हाला प्रत्येक गडाची माहिती देतात, कुठल्या स्पॉटला काय झालं होतं आणि कुठल्या स्पॉटला काय बोलतात, इथपासून पूर्ण बारीक सारीक गोष्टी डिटेल देतात. तर दादा काय सांगशील आजच्या ट्रेकबद्दल? बस सगळे उत्साही आहेत आणि मला वाटतं 60 लोक आपण सगळे जमा झालेले आहेत आणि चांगलं वाटतं आता. आणि पहिल्यांदाच खूप मला वाटतं प्रतीक्षेनंतर आपण हा रायगड करतो आहे. आपली सगळ्यांची इच्छा होती आणि आनंद आहे एकदम. सगळेजण जमा झाले. भरपूर दिवस झाले, भरपूर वर्ष झाली बोलता येतील. रायगडला चला. भरपूर जणांचा मागोवा होता. इच्छा होती खूप जणांची की रायगडला जाऊया म्हणून. आपण खूप किल्ले केलेले आहेत पण रायगड हा प्रत्येक वेळी राहून जायचं. पण यावेळेला सगळ्यांना सुवर्ण संधी मिळाली की आपल्याला रायगड करायचं आहे. तू काहीतरी बोल. आणि तुम्ही स्पेशली जॉईन झाला त्याबद्दल तुमचे खूप मनापासून नक्कीच. मी येणार नव्हतो ॲक्च्युली, पण मला खूप फोर्स केला या लोकांनी की नाही तू पाहिजे. कडून असेल तर मजा नाही असं आहे. तर थँक्यू. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. एक मोठी बस आहे आणि एक छोटी बस आहे मागे. तर बसमध्ये आणि हे आमचं एक भारी व्यक्तिमत्व पाहता येईल. म्हणजे कसं पाहिजे तुला? काय बोलायचं? भारी म्हणजे लय भारी रे, जाम भारी. हां असं वाटतं. आपले सिद्धीभाई कैसे आहे भाई? सिद्धीभाई कसं आहे? एक नंबर. काय वाटतं तुला? म्हणजे आज रायगडला जाणार आहेत आपण. खूप असं आनंद होतोय. मला वाटलं भरून बिरून आले बोलते. सेकंड टाइम आहे. तर ॲक्च्युली या सेकंड टाईम लोकांसाठीच आपण चाललोय. हो का? हां, कारण आपल्या खूप फेऱ्या झाल्यात. पण चला असू दे, सगळ्यांनाच आपली एक फॅमिली आहे, प्रत्येकाला जावं वाटतं. रायगड चला रायगड, यंदा चलो रायगड. चलो. तर पाहूया थोडक्यात कोण कोण बसलंय कुठे. कंडक्टर आपली TC आलेत, गाडीमध्ये चेक करतायत. पाहू शकता हजेरी घेतली जाते इकडे. हजेरी घेतली जाते नाव घेतली मी. आणि TCच्या हातातनं रिपोर्ट काढून घेतला गेलाय. परत येणार. पण दादा काय वाटतंय आपण? आलाय. ओके. तर TC कुठपर्यंत आलात? संदीप, सिद्धी, सानिका मिस्त्री. मिस्त्री आहे तू? किती जण मिस्त्री आहेत आज? आम्ही लावतो सगळे. म्हणजे आज घर होईल का कंप्लीट? स्मृतिका. थांब रे, दे हजेरी चालू आहे. तू गैरहजेरी लागली तुझी, ती लावून घ्या हजेरी. तर अशीच गंमत चालू राहणार आहे.
तर कुठेही जाऊ नका, बघत राहा आपला चॅनल एबीपी माझा नाही, ॲडव्हर्टाईज नाही करायची, आम्ही ॲडव्हर्टाईज करत नाही. जाऊ नका कुठेही, ब्लॉगला खूप मजा आहे. या ही 25 तास 25 तास. तर आता आमची गाडी निघालेली आहे. कुठनं निघाले दादा? मेहुल टाकू मुलुंड. ओके, तर आता आम्ही निघालो. कुठे? रायगड. आवाज नाही. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर गणपती बाप्पा. नमो पार्वती पते. आयला काय एनर्जी आहे, जाईपर्यंत ठेवा फक्त एवढी एनर्जी. झोपणार आहेत. क्या बात. एक नजर मारून घेऊया. मी लावा जरा. कोण कोण आहे बघून ठेवा, नंतर चुकल्यावर बरं पडेल. फुटेज घेऊन ठेव. घेतलं. निशिकांनी माईक आणि स्पीकर आणलाय आम्हाला. सोन्याचा माईक. कोण आहे तो? आपल्या माणसांचं आहे काय का आधीचा होता? आधीच्या टूरचा आहे. आधीच्या टूरचा चालेल आपल्याला. कडक आहे का बघ फक्त. तर हे कडक आहे. पास खाऊ शकतो आपण. लिक्विड नाही पण त्याचा. सी नाही, चिवडा आहे. तर आपण पाहू शकता इंजिनिअरिंग चिमटे बिमटे कुठे इकडं नकं वाढवलीच किती. तर या ठिकाणी जमलेल्या तमाम माझ्या चल पुढं चल. नाही लग्न करायचं तुला यावर्षी. तर माझं नाव जयेश रमेश आवळे. यंदा बोलत जवळजवळ 8-9 वर्ष झाली. 8-9 वर्ष झाली. यंदा बोलत तो लग्न करत 17व्या वर्षात आलाय पदार्पणात. तरी पण काही आलं नाही. तरी पण काय अजून जमलं नाही. तर कुणाच्या नजरेत कोण असेल चांगला, आमचा गोंडस सुपुत्र आहे. उभा राहिले जरा. जयेश आवळे हा माझा मित्र आहे. ब्लॉग बघणाऱ्यांनी सुद्धा या मित्रासाठी मुलगी सुचवली तरी चालेल. आपण आलो, दाढी बिडी करून आलो. हे इकडे बघ. मुलगी काय शिक्षण सांग, सगळं सांग. अरे नको जाऊ दे, ते सांगण्यासारखं नाही. तर तुम्हाला मी डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. कोण असेल ना तर तुम्ही मला कळवा. आपण यावर्षी जमूच याचं. मुलाच्या अपेक्षा वगैरे काय? पहिले नाव, शिक्षण सांग, अपेक्षा डायरेक्ट मारी तुझ्या. अरे तू विचार, मला असं सांगतोय मी. मग ते बरं, मुलाच्या अपेक्षा काय असणार आहे? मुलगी प्युअर पोरगी असली पाहिजे. अजून कन्व्हर्टेड माल नको. अजून बस फायनल, फुल अँड फायनल एवढंच. बस. मग तिचे दात पुढं असले तरी चालतील. दाताशी काय करायचं आपल्याला? डोळे चकणे असले तरी चालतील. डोळ्याशी काय करायचं आपल्याला? एक पाय लंगडा असला तरी चालेल. पायाशी काय करायचं आपल्याला? बघा रेकॉर्ड येत आहे. बरोबर आहे ना दादा? नंतर तू बोलायचं नाही. हे सगळं मी असंच बोलतोय. मस्करीत घ्या कृपया हसण्यावारी घ्या. नंतर घेतो. कैसा लगा मेरा मजाक. खतरनाक. घाबरलास ना बंधू. असं उचलून आणून घे. चला तर मग काय यार, कोशिश. तुम्ही लोकांनी थट्टा लावली माझी. माझा आत्मा काय जळतो माझा मला माहिती. तू नुसता जळून काय होणार नाही. धूर काढ, धूर. तेव्हा समजा लागले. ऑनलाईन म्हणून काय बोलत नाही. तर मित्रांनो, आता आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. आपल्या गाडीमध्ये कोण कोण बसले आणि कुठून कोण कोण आले, प्रत्येकाने पटपट सांगायचं. आता त्याला 5 वेळा तर इथं मेमरी कमी आहे आणि बॅटरी पण कमी आहे. तर पटापट सुरुवात करूया. तर मी ऋषिकेश दत्ताराम कडू, पेंडचा आहे. मी संदीप दादासोबत या ट्रेकिंगची सुरुवात केली. 17वं वर्ष आहे आमचं आज या ट्रेकिंगचं. मध्ये 1 वर्ष ब्रेक झाला फक्त बँगलोरला असताना, येऊ शकलो नाही. आणि हा पण ब्रेकच होता, पण यांनी मला धरून उचलून मारून कुठून इथपर्यंत आणलंय. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. माझं नाव जयकुमार तानाजी मोरे. मी संदीप सरांसोबत आहे आणि चिंबूरहून आलो आहो. माझं नाव श्रेयस श्रीकृष्ण चव्हाण. मी कांदिवलीवरून आलो आणि मी संदीप सरांच्या कंपनीत. अरे नमस्कार सर्वांना, माझं नाव तेजस वाटल आणि माझं हे 5वं वर्ष आहे. ओके. माझं नाव नयन बालगोडे आहे. मी मुलुंडवरून आलोय. जिमला जायचं कितवं वर्ष आहे? ते महिने पहिलेच वर्ष आहे तरी व्यवस्थित बनवले. आणि माझं हे 9वं वर्ष आहे. माझं नाव आहे अर्जुन सपकाळ आणि माझं रायगड पहिलं वर्ष. ओके. चला नेक्स्ट.
माझं नाव दर्शन प्रदीप बालगुडे. ऐका, तो दिसला नाही तरी चालेल पण आवाज आला पाहिजे. हा बोल. तू सीटवर उभी राहिलीस तरी चालेल. फ्रेश वेलोंडे आहे, मी विरार वरून आली आहे. बाजूला माझी बहीण आली आहे ना तिथं. हा पडू दे, मोबाईल पडू दे, माईक आहे ना. माझं नाव प्रगती मिस्त्री आहे आणि माझं हे 5वं वर्ष आहे. मी खारवरून आलेली आहे आणि माझं नाव पूर्वा मिस्त्री आहे. मी खारवरून आली आहे. मी नीताताई सोबत आली. ओके. नमस्कार, माझं नाव सानिका मिस्त्री. मी खारवरून आली आहे. मी नीताताई सोबत आहे. माझं नाव चंद्रशेखर राणे आहे. मी भांडूपवरून आलो. माझं पहिलंच वर्ष आहे. चंबूर घाटल्यातून आलो आणि माझं हे पहिलं वर्ष आहे आणि हे पाहून मला खुशी वाटली की शिवाजी महाराजांच्या रायगडचा आज पाहायला तुमच्यामुळे मला भेटतोय. तर सर्वांचं मी पहिलं अभिनंदन करतो. जय जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे. काकांसाठी माझ्याकडनं 2 शब्द. काका, आपलं नवीन जनरेशनची ट्रिप आहे मस्तपैकी गाडीमध्ये. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आमच्यामध्ये, तर कुठे मजा मस्ती झाली, चुकलं माकलं तर माफ करा, पोटात घाला आणि गाडीमध्ये ठेवून सगळे. चला नेक्स्ट. माझं नाव योगिनी संतोष पेस्त्री आहे आणि मी खारवरून आली आहे आणि हा माझा 2रं वर्ष. माझं नाव अनुष्का अनिल पांचाळ आहे. मी विरारवरून आली. माझं 3रं वर्ष. ओके. माझं नाव श्रद्धा साळकर आहे आणि माझं हे पहिलं वर्ष आहे आणि मी खारवरून आहे. माझं नाव अभिराज आहे. माझं पहिलं वर्ष आहे. माझं नाव स्मिता पंकज कुमार पाटील कांजूर आणि माझं 5वं वर्ष आहे. माझं नाव चिन्मय साळकर आहे. पहिलं वर्ष आहे. माझं हे पहिलं वर्ष आहे. मी नीताताई सोबत आहे. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव पंकज पाटील आहे. कांजूरमार्गवरून आलो आहे. यावर्षी माझं 8वं वर्ष आहे आणि आपण या आपल्या आवडत्या ग्रुपसोबत पुन्हा त्याच उत्साहाने निघालो आहोत एका किल्ल्याचं दर्शन घ्यायला. आणि यावर्षी आपण निवड केली महाराजांच्या दुर्गेश्वर रायगड याची. तर पुन्हा तोच इतिहास जाणून घेऊया त्याच उत्साहाने आणि सुरक्षितपणे येऊया. नक्कीच टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. पंकज आता संपादक आहे. तो एक साप्ताहिक जड थांब ना जरा. मी पण नीताताई सोबत आहे. पंकज दादा संपादक आहेत. त्यांचं एक साप्ताहिक आहे. दादा, साप्ताहिकचं नाव काय? आदर्श वार्ता. आदर्श वार्ता. मला रोज म्हणजे प्रत्येक आठवड्यात त्याचा येतो. माझं नाव जागृती मोरे आणि मी कल्याणवरून आले आणि माझं पहिलं वर्ष. माझं नाव गौरव संजय पालवे आहे. माझं हे 4थं वर्ष आहे. गौरव दरवर्षी आमच्यासोबत जॉईन करतो गाणी बोलायला. अजून सुरुवात नाही झाली. सुरुवात केल्यावर तुम्हाला त्याचं गाणं नक्की ऐकवणार. माझं नाव महेश भगवान पेडराव आहे. काय बोलतो? एक नंबर. आणि माझं हे कुठून आला? डोंबिवली. आणि माझं हे पहिलंच वर्ष. अभिनंदन. टाळ्या. ओंकार पिसे. नमस्कार मंडळी. 3रं वर्ष. अरे बघतोस काय रागाने हॅट्रिक मारले वागाने. चला पुढे कोण? सगळ्यांना सांगावं असं वाटतं, हा जो ओमकार पिसे आहे हा बैलगाडी शर्यतींमध्ये पण याच्या बऱ्यापैकी नाव आहे. चला ऍक्शन. हा का वळवळ करतो किडा? माहिती नाही, बघूया नंतर थोडा वेळ. कॅडबरी खाली ना, कॅडबरी. माझं नाव कृतिका पारकर आहे. माझं 3रं वर्ष. मी डोंबिवलीवरून आली. हातात काय तुझ्या? अगोदरच बांब लावायची सुरुवात केली त्यांनी. माझं नाव आहे भाग्यश्री वालेकर. मी कोपरखेडणीवर आले. हे माझं पहिलंच वर्ष आहे. कोणासोबत? मेजॉरिटी भया लोकांची लीडर हे नीता के साधू. मला नमस्कार, मी तुमचा सगळ्यांचा लाडका. तू नको. जोरात. नमस्कार, मी जयेश रमेश आवळे. हा माझा 5वं वर्ष आहे. अजून नमस्कार, मी जयेश रमेश आवळे. हा माझं 5वं वर्ष आहे आणि मी बाळकुमवरून आलो. अभिनंदन. बाळकुम हे ठाण्यामधलं गाव आहे आणि खूप नावाजलेलं असं गाव आहे. आणि तिथे मी राहतो. नदीच्या काठी वगैरे आहे का ते पण सांग. घर कौलारू आहे का ते पण सांग. नमस्कार, मी जयेश रमेश आवळे. माझं वय 34 आहे. माझी उंची जयेश हा आमच्या टीममधला एक महत्त्वाचा मेंबर आहे. तो जर नसेल तर नक्कीच प्रत्येक ट्रेकला आम्हाला कमी जाणवणार. कारण प्रत्येक ट्रेकचा एंटरटेनमेंट बेस म्हणजे खालचा जो आम्हाला वरती घेतो तो बेस. आणि हा एक अप्रतिम गायक आहे. काही वेळानंतर संगीताचा कार्यक्रम चालूच होईल तर तुम्हाला लगेच काय कार्यक्रमच करतो.
जयेश बद्दल बोलायचं झालं तर तो एक व्यवस्थित ऍक्टर पण आहे, बऱ्यापैकी तो शो करतो, परत गाणी पण तो गातो stage वर. आणि या वर्षी झालंच पाहिजे एवढं करताय तुम्ही. आपण बघतो अफजल खान वगैरे यांनी स्वतःहून साकारलेलं पण आहे, म्हणजे बऱ्यापैकी महाराजांच्या बद्दल त्याला माहिती पण आहे. तर त्याच्याबद्दल एकदा परत टाळ्या वाजव. आणि जयेश काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात साऊंड ऑपरेटर म्हणून कामाला आहे. आणि तो मला बोलला होता मागच्या टायमाला तुझ्या नाटकाला मी ना माईक देईन, पण काय फोन ना उचलला. असो, पण तो खूप मनाने चांगला आहे. जमला कुठे तर बघा एकदाची लावले या आईला. बघा बघा आता रात्रीची झोप येत नाही मला. मी निशिकांत शशिकांत म्हात्रे. मी निशिकांत म्हात्रे. तो फक्त डीजे लावला तरच डीजेचा आवाज काढू शकतो. हा माझा ए तुझा काय माझा माझा हा 6वा वर्ष आहे. नाही, माझा हा 9.5वा वर्ष आहे, कारण हा अर्धा चालू आहे. घे चल नीट सांग व्यवस्थित. 1 2 3 हाताची घडी घाल. हा सांग. मी निशिकांत शशिकांत म्हात्रे. माझा हा 9वा वर्ष आहे. या फॅमिलीसोबत मला खूप वर्षानुवर्ष जी मैत्रीची आणि माणसांची जी हे असते. ए तू बोलून दे ना. तू का प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये बोलतो रे? एवढं चांगलं कशाला? बाबा तुझं चांगलं सांगितलं तर वाईट सांगेन नाही तर. हा दरवर्षी आपण प्रत्येक गडावर जातो, पण यावर्षी आपल्याला रायगडावर जायचा मान मिळाला आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या जे ट्रेक्स जे ठरवतात त्यांचा आभार मानतो. आणि अशीच ट्रिप प्रत्येक वर्षी चालू ही माझी. झाला एवढंच ना. याचे शब्द फुटत नाही, पण हा आहे ना कंठ फुटतो. नाही हा निशिकांत म्हात्रे हा आपल्या जेव्हा टीम मधला एक त्याला तो बेस बोललो, हा पिलर आहे. पिलर आहे हा, पिलर आहे एक. याच्याशिवाय पण आम्ही इनकम्प्लीट आहेत. भले तो कसाही असू दे, म्हणजे याला काय अर्थ आहे? कसाही म्हणजे. तर मी विनंती करेन संदीप दादा 2 शब्द निशिकांत बद्दल. हा निशिकांत पण बऱ्यापैकी आपल्याबरोबर असतो, पण आता तुम्ही एवढे सगळे आलेला आहात तर तुम्हाला आता गाडीतून जाताना थोडं हलकं वाटेल, पण थोड्या वेळाने हा सगळ्यांना जड करणार आहे. तर निशिकांत आमचा उभा. तर आमचा निशिकांत हा माझ्या मामाचा मुलगा आहे. त्याचाही यावर्षी जमलंय का तुझं? लग्न जमलंय? नाही अजून नाही. लग्न जमलंय का? ना मग सांग ना. तर मग लग्न त्याचंही करायचं यावर्षी. तो चांगल्या कंपनीत कामाला आहे. चांगला 40-45 हजार रुपये पगार घेतो. तर कोण तुमच्या माहिती हाईट किती आहे? मी मागच्या टायमाला एक पोरगी दाखवली होती. हाईट याची कमी पण सांगतो. अरे 3.5 फूट चप्पल काढली तर 2.5. याला पोरगी भेटेल काय? पुढे आणि इथंच जड केला. माझं नाव सिद्धी संदीप कुबडे. हे माझं 7वं वर्ष आहे आणि मी संदीप कुबड्यांसोबत आले. सिद्धी आमच्या संदीप दादाची मुलगी. ती आता हगाईज बोललेली आहे ती. मी सायली संदीप कुबडे. हे माझं 6वं वर्ष. अरे टाळ्या काय कापट लागली असते तर 1 सेंटीमीटर पुढे असते. नीता स्वतःबद्दल कैसा हो? एक्सक्यूज मी प्लीज, कॅमेरा चालू आहे. हा तर आगे बढो. खाली बस 2 मिनिटं खाली बस. माईक थांब ना जरा. माईक चालू. हा तर नीता इथं घाम फोडला त्यांनी मला. आता डोका फिरला ना, माईकच घालीन डोक्यात तिच्या. तर नीता तिच्याबद्दल सांगण्यापूर्वी मी तिच्याबद्दल सांगतो. जर आमच्या टीम मधला हा बेस असेल, हा पिलर असेल, तर ही दुसरी पिलर आहे. हिच्याशिवाय पण आपली टीम इनकम्प्लीट आहे. विनंतीला मान देऊन अगत्य येण्याची कृपा केलेली आहे. तर आता जरा 2 शब्द बोला. नाव घे पोरी. नाव घेऊ. एवढी नको लागू. माझं नाव नीता रमेश वेलंडे. चांदीचे वाटे. माझं या वर्षी 6वं वर्ष आहे. अच्छा रमेश सुरेश. हाँ वही उनकी सुपुत्री हूँ मैं.
आणि हे सगळे जे बोलतात नीताताई ती मीच आहे. नेक्स्ट मोठी प्लीज माईक माझ्याकडे द्या, मला काही बोलायचं. तिला पुढे मी नीताताई बद्दल बोलू इच्छिते की प्लीज तुम्हाला कोण मुलगा चांगला एक गोष्ट आपण इथे हे करू शकतो, कोणाला तरी गरज नवऱ्याची आहे, कोणाला तरी गरज नवऱ्याची आहे. अरे पण लीडरची नाही, सगळं नीताताई आम्हाला आहे. जाशील पक्क्यात जाशील थांब. गरज नवऱ्याची नसते, पोराची असते, नंतर नवरा होतो तो. तुला बायको पाहिजे की पोरगी पाहिजे ते समजणार नाही. हा चेहरा दिसला पाहिजे फक्त आम्हाला. नाव काय विचारतो. माझं नाव राहुल दादा गायकवाड आहे. मी साकीनाकामधून आलोय. हे माझं 4थं वर्ष. चालत बाय ट्रेन आलोय. नवीन मेंबर आहे की जुने? माझं नाव अजय शिरसाट आहे. माझं पहिलं वर्ष आहे. कोणासोबत आलं? आता मी ओळख करून देतो. 2 संदीप आहेत आपल्या, 2 संदीप आहेत आणि 1 प्रदीप आहे. हे जे मेन आयोजक, आता मी याला बेस बोललो, हा टीमचा झाला, पण हे लोक ना कळस आहेत, कळस. म्हणजे जो जी आपली ही होते ट्रेकिंगचे जो प्लॅनिंग होते, त्या प्लॅनिंगच्या स्पॉट फिक्सिंगपासून ते अरेंजमेंटपर्यंत, बस अरेंजमेंटपर्यंत, सीट तुम्ही बसलात की नाही तिथपर्यंत जबाबदारी यांची असते. आणि ती आतापर्यंत मी बघतो या वर्षापर्यंत चांगलं प्लॅनिंग कंप्लीट केलं आहे. यावर्षी पब्लिक जास्त आहे तरी पण त्यांनी चांगला मॅनेज केलं आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की यांचं टाळे गाजून हे करा. मला जो कॅमेरा वगैरे घेऊन समोर येत होता आणि सगळ्यांना काय काय गोष्टी विचारत होता, तुम्ही प्रत्येकाने सांगितलं. मग आता एक अशी व्यक्ती आहे ती तुम्हाला सांगेल त्याच्याबद्दल आणि ती स्वतःबद्दल पण. चला या बाहेर या. आवडीने या. तुमचं नाव सांगा. माझं नाव कीर्ती ऋषिकेश कडू. मी पेनवरून आले. हे जे दादा आहेत, दादा तुमचं नाव सांगा आणि बाकीचं मी सांगतो. हे साईडला पुढे पूर्ण हां दिनेश लक्ष्मण काय किती वर्ष झाले तुम्हाला ते? हां आता तसं बघायला गेलं तर हे जोरात सांगा, आवाज नाही मागं. हे 17 वर्ष आहे. हां तसं आम्ही 4 लोकांनी चालू केलं होतं. आता 4 लोकांचं वटवृक्ष होऊन आता 60 लोक असतात. 60 पेक्षा जास्त लोक असतात. आयोजकांपैकी एक महत्वाचा उपाध्यक्ष. मोहरा एक महत्वाचा संस्थापक अध्यक्ष. जिकडनं सूत्र हल्ली जातात असं बोलू शकतो आपण. तर नक्कीच चांगलं आयोजन असतं आपलं. मी प्रत्येकाच्या वतीनं तुम्हाला सांगतो की नेक्स्ट टाइम पण याच्यापेक्षा चांगला करायचा प्रयत्न करा आणि होणार 100%. आणि जितेंगे. तर दिनेश दादा सांग नाही तुला ना आवाज ना दिला येते फ्रेम मध्ये. तर दिनेश दादा आपल्याबद्दल 2 गोष्टी सांगून गेल्या. आपल्याबद्दल म्हणजे तुमच्याबद्दल नाही, आपल्या ट्रेक बद्दल. तर तुमच्याबद्दल तुम्ही आता त्या ट्रेक बद्दल 4 गोष्टी सांगा. अहो घ्या. नमस्कार, माझं नाव प्रदीप गणपत बालगुडे. मी गिरी ब्रह्मंतीचा अध्यक्ष आहे. अभिनंदन. बोलला बाबा याग्याची. आणि हे जे आम्ही ट्रेकिंग चालू केलं तर आम्ही 4च लोक होतो. तेच तुम्ही दुसरं सांगा. ऐक ना पूर्ण बेस्ट. तू नालायक तुला पोरगी आता समजलं काय भेटत नाही. ऐक ना. आणि याचा म्हणजे या ट्रेकिंगमध्ये जाताना येताना भरपूर आम्हाला अनुभव भेटलेले आहेत. आणि ट्रेक वगैरे सगळं चांगलं आहे. याने एक मनमुक्त म्हणजे फिरायला भेटतं. एक कामातून आपण एक वेगळ्या अशा ह्याच्या फिरायला जात असतो आणि सर्व करत असतो. ठीक आहे. तर टाईम मॅनेजमेंट पासून ते सगळ्या गोष्टी अरेंज करताना यांना घाम फुटतो. पण इथं काही न करता याला का घाम फुटलाय? तू त्याने खूप कष्टाची कामं केली आहेत. काय रे काय हा आता इकडनं पाणी नको यायला म्हणून तिकडनं पाणी सोडायला गेलाय. तो परत येईल, तोपर्यंत आपण